अगं अगं शालिनी काय झालं रडायला? हा, रडणं थांबव, काय झालं सविस्तर सांग. काय झालं? बाबा बाबा आई नाहीये. आई आई आपल्याला सगळ्यांना सोडून गेली. आई आपल्याला सगळ्यांना सोडून गेली. काय काय बोलती शालिनी? हा, आई आपल्याला सगळ्याला सोडून गेली? कुठे गेली सोडून? काय बोलती तू? काय काय शांत हो, पहिलं रडू नको. काय झालंय? हा, काय आईला झालं काय? हा, अगो बाया, काय झालं यू आई? काय झालं इन बाईला? हा, दवाखान्यात नाही म्हणा शालिनीला. काय झालं? झालं काय नक्की? एक मिनिट येईन बाई, एक मिनिट. हे बघ शालिनी, तू तू पहिलं रडायचं थांबव. हा, नक्की काय झालं सांग. हे बघ, मी इथं कामामध्ये होतो, जरा गडबडीमध्ये इकडे आलो होतो मी. काय झालं? हा, काय काय झालं काय नक्की? बेशुद्ध पडले काय तुझी आई? काय झालं काय तिला? आणि अशी का म्हणते आपल्याला सगळ्याला सोडून गेली हिन? हा, हो नाही बाबा, आई विशुद्ध नाही पडले. आईला काही झालेलं नाहीये, पण पण आई आपल्याला सगळ्यांना सोडून गेली. म्हणजे म्हणजे आपल्याला सोडून गेली, म्हणजे घर सोडून गेली, निघून गेली घरातून. आई मी लय थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आई थांबली नाहीये. मी म्हटलं बाबाला येऊ दे, सुरेशला येऊ दे, मग तुझा कुठे जायचंय ते माहित नाही. आता काय कुठे गेली, तिच्या जीवाचं काय झालंय का काय, काहीच माहित नाही बाबा. तुम्ही या ना लवकर घरी. आई आपल्याला सोडून गेली. बॅग बिग घेऊन, तिचे कपडे घेऊन कुठे गेले नाही माहित मला. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबले नाहीये. त्याची आईला सकाळ. हा, मग त्यात मध्ये एवढं काय रडायचंय? हा, मला असं वाटलं काय गेली काय वरी स्वर्गात बिरगात गेली काय म्हणलं. काय शालिनी तू पण निघूनच गेली ना तुझी आई. जाऊन जाऊन कुठं जाणार आहे? हा, येईन इथं कुठंतरी गावात फिरून सरीन, मग म्हणेन मी हा इकडे गेलती तिकडे गेलती. जाऊ दे, बरं झालं निघून गेली. तिला म्हणा परत घरात पाऊल नको टाकू. हा, हे बघ, 1-2 मिनिटं शांत राहा. तुझी आई कुठं जात नाही काय नाही. हा, हे बघ, मी जरा कामात आहे, मी येतो. 1-2 तास लागेल मला घरी यायला, मला सुरेशला. हा, येईन बाई पण इथं हाय येतो दमानी येणार आहे जरा थोडंसं. एवढं काय टेन्शन घेऊ नको. मला वाटलं काय तिला हार्ट अटॅक बिटॅक आला काय. काय तू पण रडत सांगती? रडायची गोष्ट आहे ही. हा, चांगली राग यायची गोष्ट आहे. यायला म्हातारी बुड्डी झाली, पण हिला अक्कल नाहीये. कुशाल बॅग घेऊन निघून गेलीये. अहो पण बाबा, आई रागामध्ये गेली हो, मला पण भांडून गेली माहितीये का. माझं तरी ऐकत होती आई. मग आता ती असं म्हणत होती की मला कोणी नीट बोलत नाही, घरात काय नाहीये, मी माझं काळं पांढरं करते असं म्हणत होती. मग आईने काय काळं केलं का पांढरं केलं मला नाही माहित बाबा. तुम्ही लवकर या ना, आईच्या जीवाला धोका असू शकतो. आपण आईला शोधायला जाऊ बाबा. या की लवकर तुम्ही. मी सुरेशला फोन केला, सुरेश फोन नाही उचलत आहे. शालिनी, काळ पांढरं करायला कुठं काय नाही करत ती. हा, काळं नाही करत आणि पांढरं नाही करत. आणि करू ती दोन्ही काय केलं तर दोन्ही कर म्हणा एकदाच. वेळेला कटकट तरी जाईन डोक्या मागची. एक ना एक टेन्शन. हा, बरं ऐक, 2 मिनिटं ऐक. तू रडू बिडू नको. आम्ही येतो, तासाभरात येतो लवकर. हा, कुठं जाणार नाहीये. लावतो ती तुझ्या आईला फोन लावून बघ, नाहीतर मी लावून बघतो एकदा. हा बाबा, या लवकर तुम्ही. ठेवते मी. काय झालं इन बाईला? काय झालं? येईन बाई, काय टेन्शन नाहीये. ती कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे की ही सुरेशची आई कशी आहे. उगा किरकोळ कारणावरून काहीतरी भांडणं करायचं. आता येताना मी तिला बोललो होतो जरा थोडंसं, तर तिची माझी थोडीशी कटकट झाली. तर शालिनी सोबत काहीतरी बोलली, त्या दोघींचं मायलिकेचं काहीतरी भांडणं झाली वाटतं. आणि ही सुरेशची आई कुठं बॅग भरून सुनी निघून गेली. काय निघून जाते इथं जाते, येते परत वापस की संध्याकाळपर्यंत. बसती कुठेतरी देवा धर्माच्या मंदिरात जाऊन, आता इकडे तिकडे फिरती. हा, काय टेन्शन सारखं नाहीये. येईन बाय, हे जाऊ दे सगळं. हे काय एवढं छटछुट आहे, ह्याचं काय एवढं टेन्शन घेऊ नका. हा, बरं, आता ती पोराला आपण भेटायला गेलतो. ती पोरग तर म्हणताय नाही म्हणतोय आमचं उष्ण पैसे होतं हे. येईन बाय, एक काम करा तुम्ही पार्वतीचं नाव आहे ना, त्यांना फोन करा. त्यांना हे सांगा बरं की हे तुम्हाला माहित आहे का म्हणावं. ती पार्वतीने कुणाकुणाचं उष्ण पैसे घेतलं होतं, त्या माणसाला पैसे द्या गेलती, ही माहिती आहे का? तुम्ही फोन करून जरा विचार बरं तुमच्या धीराला. बरं ठीक आहे, फोन लावते मी. पण येईन बाई नक्की बरे आहेत ना? म्हणजे फक्त घर सोडून गेलात आहे ना? काय टेन्शन सारखं नाही ना की आमच्यामुळे काय आहे का? हा, का तुम्ही इकडे आमचं म्हणजे तुम्ही फोन केलाय मदतीला आम्हाला आलं म्हणून तर काय येईन बाईला राग नाही ना आला? हा, आता जावई बापू त्या दिवशी आलं मग सर आम्हाला फोनवर जी नाही ती बोलले येईन बाई. तसं काय असेल तर मी काय म्हणते बाई, राहू दे बघा, आमच्या आम्ही बघून घेऊ. उगाच तुमच्या घरात आमच्यामुळे नको बाई भांडणं. अहो नाही येईन बाई, ती आडमुठ डोक्याची, तिला काय अक्कल नाहीये. तुम्ही ती विषय साईडला ठेवा. ती तुमच्यामुळे काय नाहीये. ती मायलिकीची भांडणं झाली आणि ती गेली निघून सरी. तुम्ही एक काम करा ना, फोन तर करा पार्वतीच्या नवऱ्याला. विचारा बरं त्यांना जरा. त्यांना म्हणायचं असं की म्हणायचं ती विकीने एका माणसाला पैसे देतात तुमच्या बायकोनी. तुम्ही बोला, फोन तर लावून दे वाटलंच, मी बोलतो. बरं ठीक आहे, थांबा मीच लावते, थांब. हा हॅलो. हा भाऊजी कुठे हो तुम्ही? हा, आणि हो का, मला जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही जर पार्वती पैसे असेल का नाही, जरा थोडं साईडला जावा. हा, मला जरा महत्वाचं बोलायचंय. नाही वहिनी, मी काय घरी नाहीये, मी इकडे बाहेरच आहे.
तुम्हाला नाही सांगितलं दादाला भेटायला आलोय म्हणून. तर दादाला भेटून हे झालंय. तर बाहेर आलोय, पोलीस स्टेशनच्या बाहेर आलोय. बोला ना वहिनी, काय महत्वाचं बोलायचं, बोला बोला. बरं झालं. अहो भाऊजी काय झालं माहितीये का, मी इकडे का नाही हे आमचं म्हणजे रश्मीचे सासरा परत रश्मीचा नवरा हे आम्ही सगळे का नाही इथं एकत्र जमलो या. आणि काय झालं त्यांच्या म्हणजे आमच्या युवाईने फोन केला फोन केला, त्यांना कसला तरी प्रूफ सापडला असं म्हणत होतं. हो का, आता मी तुम्हाला म्हटलं का नाही की पार्वतीवर जरा थोडं बारकाईने लक्ष द्या. तर हो का काय झालं माहितीये का, ती विकी म्हणणार नाही का हो, ती ही म्हणा तनयाचं ती भाऊ म्हणणार विकी. तर त्याने काय झालं, पार्वतीने तुमच्या बायकोनी कुठल्या तरी पोराला पैसे देताना पकडलं. आणि ती म्हणत काहीतरी ती विकी म्हणत होता पोलीस मध्ये जाऊ नका आणि असं पोलिसाविषयी काहीतरी बोलत होती. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही कुठल्या माणसाला हे पैसे काय उष्ण देताना हे काय म्हणजे पार्वतीने दिलं जणू कुठल्या तरी माणसाला पैसे उष्ण म्हणजे उष्ण दिलं का नक्की काय दिलं हे तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणलं सांगावं म्हणलं. त्या विकीने बघितलं होतं तर तुमच्या कानावर घाला म्हणलं होतं तेवढं. त्या आम्ही माणसाला भेटाय पण गेलो, त्या पोराला भेटाय गेलो, पण ते पोरग म्हणत होतं की नाही म्हणलं त्या मॅडम कोण आम्ही उष्ण पैसे घेतलं होतं, याजाने पैसे घेतलं होतं, मग तिचं याज दिलं हे असं म्हणत होतं. मग मी म्हणलं हे तुम्हाला माहित आहे का नाही म्हणलं सांगावं तेवढं. काय काय सांगताय वहिनी? हा नाही 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 वहिनी, वहिनी नक्कीच पार्वतीचा हात आहे बघा यातमध्ये. बरं ठीक आहे वहिनी, तुम्ही कुठे आहे नक्की? हा मी येतो तिथं. ते पोरग कोण आहे ते एक काम करा वहिनी, तुम्ही एक काम करा, ती पोरग जर तिथं असेल का नाही तर पटकन पोलिसांना फोन करा. काय झालं माहिती आहे का, मी हे बघा मी काल पैसे काढून आणलं होतं, मला जरा थोडं लागणार होतं. ती कसं आहे एरिया हे आणायचं होतं जरा थोडंसं जमिनीसाठी हे पैसे काढलं होतं मी थोडंसं. तर मी पार्वतीला म्हटलं पैसे कुठे आहे, तर ती म्हणली चोरी झालं पैसे, म्हणजे पैसे घरातनं चोरी झालं असं म्हणते. पण तिने सांगितलं नाही मला की कुठले ते पोराला दिलेत म्हणून. काहीतरी घोळ आहे बघा वहिनी, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, काहीतरी घोळ आहे. आम्ही कुठल्या माणसाला पैसे दिले नाही, कुठल्या माणसाला याजाने बिजाने सुद्धा पैसे नाही दिले, काय नाही वहिनी. अहो याजाने पैसे द्यायला आहेत का आमच्याकडं? कुठून याजाने पैसे देणार? जेवढं बँकेतून होतं तेवढं काढलं, ते खत पाण्याला आणलं होतं पैसे मी. आणि आता ती माझ्या पार्वतीला विचारलं मी तर ती म्हणते चोरी झालं, कुठं पडलं काय असं तसं म्हणायला लागली ती. मला वाटतं वहिनी तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला डायरेक्ट, मी आता पोलीस स्टेशनमध्येच मी काय करतो पोलिसांना घेऊन तिथं येतो, तुम्ही त्या पोरांना पकडा. रश्मी सासरे हे सगळे नवरा आहेत का तिथं, तुम्ही सांगा ते माणूस आहे ना, ते माणसाला तुम्ही पकडा म्हणाव जी कोण आहे ती. तो माणूस जर आपल्याला सापडला का नाही बघा आपलं दादा लगेच सुटेल बघ. तुम्ही वहिनी तसं करा, दादा सुटेल बघा, तुम्ही पटकन पकडा त्या माणसाला. अगो बे, अहो तो माणूस तर म्हणला की ते मॅडमने आम्हाला याजाने पैसे दिले आणि हे असं म्हणत होता. अगो बे बरोबर ठीक आहे भाऊजी ठेवा मग तुम्ही. तुम्हाला काय करते फोन कर म्हणजे ॲड्रेस पाठवते, तुम्ही या तिथं पोलिसांना घेऊनच या तुम्ही वाटलंस. काय जास्त लांब नाही, ती पोरग आहे का नाही त्या घरापासून काय जास्त लांब नाही, आम्ही थोडंसं जरा लांब आलो या. नाही नाही वहिनी हे बघा तुम्ही एक काम करा, मी सांगितलं ना त्या माणसाला का नाही कसं माहितीये का, त्याला कळलं असेल आता की तुम्ही इथं आलत म्हणून सनी. त्याच्यामुळे ती काय करेल माहितीये का, ती रूम सोडून सनी पटकन जायचा प्रयत्न करेल. तुम्ही लवकर जावा तिथं, जिथं असेल तिथं त्या माणसाला पकडा, तुम्ही लवकर पकडा, मी पोलिसांना घेऊनच येतोय. हो बाय कसला का रे. बरं ठीक आहे भाऊजी या तुम्ही लवकर, ठेवते मी. तुझ्या आईला तुझ्या पार्वती मला म्हणते चोरी झाली म्हणते काय. आणि तू कुठल्या तरी माणसाला पैसे दिल्यात, कशामुळे दिल्यात पैसे, काय तुझा त्याचा काय संबंध आहे? ठीक आहे बरं झालं वहिनीने मला फोन केला, त्या माणसाला चांगलं आहे ना पोलिसाच्या हवाले करतो, मग कळल कशामुळे पैसे दिले आणि कशामुळे काय येते. भले दादाचं त्याच्यामध्ये संबंध असेल नसेल माहीत नाही, पण माझ्या बायकोने त्या माणसाला पैसे द्यायचा काय संबंध आहे, काय भानगड आहे नक्की. मला असं वाटतं की पार्वती लवकरच बघा बाबा सुटणार आहेत. भाऊजी म्हणलं की पैसे काढून आणलं होतं, म्हणलं काय त्याला खातबीत आणायचं होतं, उसाला बिसाला काय केळीला टाकायला, तर पैसे त्यासाठी काढून आणलं होतं जणू भाऊजींनी. आणि पार्वतीने त्या माणसाला पैसे दिलं आणि भाऊजीने यातलं काहीच माहित नाही, म्हणलं चोरी झाली असं म्हणलं. पार्वती म्हणली की चोरी झाली असं म्हणत होती जणू. तर मला वाटतं भाऊजी म्हणलं की तुम्ही त्या पोराच्या घरी जावा पटकन आणि त्याला पकडून ठेवा म्हणलं, कारण भाऊजीने यातलं काहीच माहित नाही. भाऊजी म्हणलं यासाठी पैसे द्यायला आमच्याकडे पैसेच नाही येत म्हणत होतं. काय मी म्हणलं ना तुम्हाला येन बाई, हे बघा चला लवकर चला. विकी चला लवकर, काय ती पोरग काय जास्त काय लांब नाही रूम, त्याला पकडून ठेवा. आणि बहुतेक मी पोलिसांना फोन करतो. नाही बाई तुम्ही नका पोलिसाला फोन करू. भाऊजी गेलो होतं पोलीस स्टेशन मधून बाहेरच येत होतं, ते गेलं होतं त्यांच्या भावालाच भेटायला गेलं होतं. तर ते मला म्हणलं मी पोलिसांना घेऊनच येतोय म्हणलं. तर काय करा तुम्ही व्हॉट्सअपला तेवढं त्यांना ॲड्रेस पाठवा कुठे आहे ते, म्हणजे लोकेशन पाठवा, लोकेशन म्हणजे नाही का की म्हणजे ती तिथे येतील ते डायरेक्ट पोलिसांनाच घेऊन येते असं म्हणलं. आणि मला वाटतं त्या पोरग आपल्यासोबत खोटं बोललं बघा. तर लवकर चला लवकर, ना तर ती पोरग भाऊजी म्हणलं निघून जाईल आणि ती पोरग जर पकडलं नाही तर मग परत मुश्किल होईल आपल्याला. तर चला लवकर मग पकडू आपण त्या पोराला. ही जाऊया बापू चला फटकन. अहो पण नाही तुम्हाला मी किती मोठं मंगळसूत्र दिलंय हो, तिला भारी मधलं मंगळसूत्र होतं आणि तुम्ही एवढेच पैसे दिलं तिला मंगळसूत्र. अहो किती ते सोनं आहे ना, अक्षरशः प्युअर सोनं आहे. अहो बाई पण त्या मंगळसूत्राचं जेवढं वजन होईल तेवढंच आम्ही पैसे देणार ना, आम्ही काय तुम्हाला जास्त पैसे देणार का? का कमी देणार आहे?
हे बघा कमी नाही दिलं आणि जास्त नाही दिलं, जेवढं झालेत ना पैसे त्याचं तेवढंच पैसे होते, तेवढंच दिले ते आम्ही. अहो नाही, पण मी म्हणलं अजून थोडंसं वाढवून द्या ना पैसे जरा. लयच कमी दिलं, कारण मी कुठल्या दुसऱ्या सोनाराच्या दुकानात गेले नाही हो. माझं मंगळसूत्र माहितीये का मी किती जपून ठेवलेलं होतं, लग्नातलं केलेलं आहे. भारी मधलं असं म्हणजे सोनं आहे ना, सोनं प्युअर सोनं आहे, नकली बिकली असं काय नाहीये. मग मी म्हणलं आता दुसऱ्या दुकानात जाण्याऐवजी म्हणलं आता हाय तुमचं दुकान मोठं, म्हणून म्हणलं जास्त पैसे येतील म्हणून इथं मोडलं मी. पण तुम्ही लयच थोडं पैसे दिलं वा. हे बघा मावशी, जेवढे येतात ना तेवढे पैसे दिले, आणि तुम्ही कुठल्या दुकानात जायचंय ना तर तुम्ही जाऊन बघा. उलट आम्ही तर जर तुम्हाला जास्त वाढून पैसे दिले ते दुसऱ्या दुकानात तर एवढं सुद्धा तुम्हाला भेटणार नाहीये ते. होय काय? बर बर ठीक आहे राहू द्या, चालेल मग. काय बाय आता ह्यात मध्ये तर आहे ना 4-5 हजार कमी पडते ते. आता नवऱ्याला म्हणाव की कसं आहे, नवऱ्याने विचारलं तर काय करावं. आता हाय तर सासवलेलं 4-5 हजार ते ह्यात मध्ये टाकावं लागतं. एवढ्या दिवस सासवलं, मंगळसूत्र मोडलं. आता नवऱ्याला कळालंय ना चोरी झाली तर कसं म्हणावं. चोरी झाली म्हणलं तर नवरा म्हणतोय पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि मग चोराला पकडल. आता चोर आहे मीच आहे, त्या पोरांना पैसे मीच दिलं, कसं सांगावं नवऱ्याला. आता नवरा तिकडं बाहेर गेलाय, तिकडं भावाला पोलीस स्टेशन मध्ये भेटायचं, वर जाते घरी आणि नवऱ्याला म्हणते हे बघा पैसे सापडलं बघा, चोरी नाही झालेलं, इथंच पडलं होतं कपाटाच्या आड, हे असं सांगावं लागल. आणि मंगळसूत्र आपलं आता नकली काहीतरी घ्यावं लागल, 100-200 रुपये तर नकली घ्यावं लागल ना, नाही तर परत म्हणायचा की गळ्यातलं कुठं या. चला बाई, आता नवरा यायच्या आधी पटकन जावं लागल आणि सांगावं लागल बघा तुम्ही पैसे आहे ना चोरी झाली नाही, इकडेच पडलं होतं डब्याच्या, असं सांगावं लागल. नाहीतर नवरा म्हणणारा भावाला सोडायला गेलाय आणि मलाच टाकायचा आतमध्ये, माझ्याविषयी प्रूफ सापडला तर. हे नवरा एक सारखा भाऊ भाऊ आणि ते वहिनीच करत राहतो कधी पण. आईला पार्वती इकडं काय करते, इकडं कशाला आली ती? हा एवढ्या लांब? तिला फोनच करतो, कुठेही विचारतो नक्की खरं बोलती का खोटं बोलती हेच कळेल आपल्याला. आता कोणाचा फोन आलाय? हा हॅलो. हा हॅलो पार्वती, कुठे आहे ग तू? कुठे म्हणजे घरीच आहे. काय झालं? ठीक आहे, आता जेवण करायला घेतलं होतं, म्हणलं जेवण करावं, म्हणलं आता तुम्हाला फोन करणार होते मी, पण हे झालं ना, म्हणलं आता जेवण करावं आणि नंतर फोन करावा. अहो आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन करावं म्हणलं तुम्हाला. आनंदाची बातमी? काय ग आनंदाची बातमी? सांग की मग फोनवरच. अहो काय नाही, ते काय ते आपलं पैसे सकाळी नव्हतं हरवलं, ती काल हरवलेलं संध्याकाळी सापडलं, कपाटाच्या पाठीमागे होती, काय आता झाडू मारत होती, सगळं घर आवरलं ना आणि पैसे सापडलं. तुम्ही नाही म्हणलं मी तिकडे चाललोय, म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये, म्हणलं पोलिसांना सांगू चोराला पकडते. ही कुठला चोरणबीर, कपड्याच्या मागे पडलं होतं, ते कपड्यात अडकून पडलं असतं. हा सापडलं पैसे, या लवकर घरी या. काय तुम्ही सारखं ते भाऊ करत बसताय पोलीस स्टेशन मध्ये, या लवकर, वाट बघते मी, जेवायला हे केलंय मी. बर ठीक आहे चालेल, येतो 1 तासभर लागेल, तू जेवण करून बस. हा ठेवा मग ठेवा. हे नवरा म्हणणार तर एका संशयानेच बघत राहतो, ह्याला काय आता डोकं आहे का म्हणाव. बघ तुझं पैसे बिसे सगळं माझं काम झालं आणि तुझ्या भावाला सोडायचा प्रयत्न करतोय ना, तुझा भाऊ सुटणारच नाही, जन्मठेप भेटणार आहे म्हणा. एका बाईचा खून केलाय त्याने. हे नवरा म्हणणारा पण आहे ना, मी का वाया गेलेला आहे, माझं नशीब फुटलंय ह्याने आणि ह्याच्यासोबत लग्न करून. चला जाते घरी, नाही तर परत अजून यायचा. आईला पार्वती कसली कुठं बोलती राव, माझ्या समोरनं चालली, आम्ही त्याला फोन लावलाय आणि घरी जेवण करते, पैसे सापडले आणि काय भानगड काय नक्की. इकडं आली होती कुठं? इकडं तर पाठीमागं सोनाराचं दुकान आहे, इकडंच आली ना ती. सोनारच्या दुकानात तर नव्हती गेली काय? हां बघू काय नक्की सोनारच्या दुकानामध्ये जाऊन सनी नक्की विचारू का बरं. मला तर आता कन्फर्मच आहे ना, कन्फर्म पटलं की पार्वती ना नक्कीच माझ्यापासून काहीतरी डाव खेळती आणि माझ्यापासून मोठं कारस्थान करते. तुझ्या आईला तू फक्त आहे ना, फक्त मोठं कारस्थान आहे ना नक्की मला कळू दे, प्रूफ सापडू दे, नाही तुला सोडून दिलं ना, हां तुझ्यापाशी राहायचंच नाही मला. ते पण तुला पोलिसाच्या हवाली करणार आणि मगच तुला आहे ना, तुला दाखवतो थांब. मला आधी बघावं लागेल की नक्की तू सोनारच्या दुकान इकडं पाठीमागे तू तिकडं कशाला गेली होती, चौकशीच करतो. हां बोला, काय पाहिजे? नाही म्हणजे काय पाहिजे नाही आहे, मला जरा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, तर त्यासाठी चालू होतो मी. प्रश्न विचारायचा होता, काय बोला ना, बोला काय पाहिजे. इथं सोन्याशिवाय काय भेटत नाही, प्रश्नांची उत्तरं बित्तरं आमच्याकडे भेटत नाहीत. काय हवंय ते बोला. चैन, गळ्यातलं मंगळसूत्र, बायकोला नेकलेस वगैरे काय पाहिजे का, लक्ष्मीहार, गंटन? नाही म्हणजे मला सोनं करायचंच आहे. ती इथं एक लाल साडीवाली एक आता एक लेडीज आली होती बघा बाई, ती माझी बायको आहे. तर तिने काही नवीन वस्तू काही घेतली का तुमच्या दुकानातनं?
अच्छा त्या का? नाही नाही, त्या मावशीबाईने काही घेतलं नाहीये. त्यांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. म्हणे काहीतरी त्यांचा नवरा काहीतरी काय नवरा का काय आई कुठं तरी ॲडमिट ॲक्सिडेंट झाला असं काहीतरी म्हणत होत्या. मग त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. ती मोडण्यासाठी झालं होतं आणि ते पैसे घेण्यासाठी. अच्छा असं केले. ऐका ना, ते जे मंगळसूत्र तुम्हाला आता दिलंय त्याचं जे पैसे घेतले तिने, ते पैसे मी तुम्हाला वापस देतो. ते मंगळसूत्र द्या ना जरा. मी तुम्हाला फोनपेवर पैसे म्हणजे पाठवतो, फोनवर पैसे पाठवतो. तेवढं मंगळसूत्र ती वापस द्या. अहो काय बोलताय? हां, तुम्ही कोण त्यांच्या आणि का मंगळसूत्र पाहिजे? नाही नाही, तेच सांगाय आलोय. ती माझी बायको आहे आणि मला न सांगता तिने मंगळसूत्र मोडले. त्याच्यामुळं मी तुम्हाला पैसे देतो ना. तुम्ही जे काय आता पैसे दिलेत ना ते पैसे सांगा, मी फोनवर पाठवतो पैसे. ते फक्त मंगळसूत्र मला वापस द्या. बरं बरं ठीक आहे, चालेल. फोनवर पैसे पाठवा, देतो माघारी मी. च्या आईला पार्वती मला येडं बनवती. मला सोनारच्या दुकानात जाऊन मंगळसूत्र विकते आणि मला म्हणते की पैसे सापडलं. हां, म्हणजे शांता वहिनीने फोन केला, ती कुठल्या तरी माणसाला पैसे दिले. मंगळसूत्र घेतो. आता पोलिसांना तर फोन केला आहे मी, पोलिसांना सांगितले. पोलीस म्हणले थांब 5-10 मिनटं, म्हणून आता पोलिसासोबत जातो आणि शांता वहिनीला फोन करतो मी. त्या पोराला पकडलं का नाही म्हणतो. पार्वती संपलेला का तुझा खेळ खतमच आहे बघ आता. तू आता बघतो ना, घरी गेल्यावर तुला बघतो काय येते. किती किती खोटं बोलते हे बघतो मी. आता मला पैसे म्हणशील, हां हे पैसे सापडलं. तुझं मंगळसूत्र कुठं हे सांग म्हणतो आधी. हां, आणि आता काय मंगळसूत्र कुठलं दाखवशील हेच मला कळलं आता. नाही, आधी मला आहे ना वहिनीला मदत करायला जावं लागेल. कुठल्या माणसाला पैसे दिले पार्वतीने हे बघू दे. आईला हिचं काही लपडं बिपडं तर नाही ना चालू का? दादाच्या ह्याच्यामध्ये काही सामील आहे? हां हॅलो, हां कोण बोलते? हां हॅलो, हां मॅडम, हे बघा तुम्ही पैसे दिलं होतं का नाही तेच पोरं बोलतोय, सुपारी दिलेलं. ऐका मॅडम, हे बघा ती जी माणूस होती ती बाई जी मेली का नाही आणि त्या माणसावर जे आरोप आलाय का नाही, ती तुमची ती कोण वहिनी का काय, ती तुमची जाऊ म्हणणारी ती आली होती बघा. 2-4 माणसं आली होती इथं आमच्या रूमवर. कसं काय त्यांना पत्ता भेटला काय आम्हाला काय माहित नाहीये. तर आम्ही इथून रूम सोडतोय, त्यासाठी तुम्हाला फोन केलाय मी. काय सांगतोय? हां अयो, म्हणजे शांताबाई तिकडे गेली काय? हां, आणि ते पोरांपर्यंत कसं काय पोचली नक्की? हां, हे बघा ऐका, तुम्ही पटकन रूम सोडून सनी लवकर फरार व्हा. लवकर त्या गावात दिसू नका लवकर. तुम्ही जर हे बघा, तुम्ही जर त्या बाईच्या हाती लागलं का नाही तर तुमची काय खैर नाही, माझी काय खैर नाही. हां, लवकर तुम्ही तिथून निघून जावा. हां, लवकर निघून जावा तिथून. हा मॅडम ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला फोन लावलाय. आम्ही निघून जातोय आणि आम्ही आता नंबर कार्ड बिर्ड सगळे ना बंद करतोय बघा. फोन काय लागणार नाही आमचं मग. आणि मग नंतर आम्ही दुसरीकडे राहायला गेल्यानंतर तुम्हाला फोन करू मग. हे बघ, हॅलो आता फोन बिन काय करू नकोस. कमीत कमी 2-3 महिने काय फोन करू नकोस. 2-3 महिन्यानंतर आहे ना, नंतर एक मेसेज टाक काय मी फोन करल. फोन बिन करू नको. इथनं पुढे अजून सांगून ठेवती. लवकर तिथून आहे ना त्या रूम मधून फरार हो, पटकन निघून जा लवकर. ती बाई परत पोहोचू शकते, पोलीस येऊ शकतात. जा लवकर. बरोबर ठीक आहे मॅडम, जातो मग आम्ही. त्यासाठीच फोन केला होता. हा निघा लवकर निघा पटकन. पुढे बसवला शांताबाईचा. हा, त्या पोरांपर्यंत कसं काय पोचली, कसं काय बना. बरं झालं पकडलं नाही पोरांना. हे बरं झालं त्या पोराने फोन केला. मला आता पटकन घरी जावं लागेल, नाहीतर काय खरं नाही. ते पोरग जर निघून गेलं तर ठीक, नाही तर शांताबाईने ते पकडलं का नाही जाऊन मग तर काहीच खरं नाही बाया. सगळं माझं भांडं फुटणार, सगळं माझं कळणार आहे आणि तिचा नवरा सुटणार आणि मी आतमध्ये जाणार जेलमध्ये. नाही असं नाही व्हायला पाहिजे. थांब, त्या पोराला परत फोन करते आणि त्याला म्हणते की तुम्हाला तिथं पकडलं होतं तर मग कसं काय, मग तुम्ही काय पकडलं का, तुम्ही फोन कसं काय केलाय? हां हां हॅलो, हां ए आई अहो मॅडम, काय नाही, काय झालं, एका पोराने कुठंतरी तुम्ही पैसे देताना बघितलं होतं वाटतं. होतं द्यायला आले होते असं सांगितलंय. बाकीचं काय नाव घेतलं नाही तुमचं, फक्त सांगितलं की आमचं उष्ण पैसे करतोय. असं तर नाही बरं झालं. आणि हे बघ, पोलिसांनी पकडलं ना तर माझं नाव नाही घेत. हा, ते शांताबाईचं नाव आहे ना, त्याने पैसे दिले होते, त्याने ऍक्सिडेंट केला असं सांग काय. हा, पण मी म्हणते तुम्ही तिथून लवकर फरार व्हा पटकन. जावा निघून जावा, गाव सोडून लांब जावा आणि फोन बिन करू नको आता अजिबात मला. हो आम्ही निघतोच आता. ठेवा फोन ठेवा, निघतोय आम्ही. नशीब त्या पोरांनी सांगितले की उष्ण पैसे म्हणून. पण आता ते विकी म्हणणाऱ्याने मला बघितलं पैसे देताना. अगो बाया, आणि आता शांताबाईने मला विचारलं तर की कुणाला पैसे दिलं, कसलं याजाने, आणि हे जर माझ्या नवऱ्याला सांगितलं तर आता ग बाया. हा, नाही माझ्या नवऱ्याला सांगल की शांताबाई खोटं बोलती, असं तसं काहीतरी सांगावं लागल बाया, काहीतरी सांगावं लागल गे बाया. चल बाया पटकन
जाते माझ्या नवऱ्याला फक्त कळून नाही द्यायचं, नाहीतर काय खरं नाही आहे बाया. पोलीस स्टेशन मध्ये मला जावं लागेल मग. ए काय झालं, काय म्हणली काय ती बाई? चल चल आपण लवकर निघू. ती काय म्हणत होती माहितीये का, ती तिथपर्यंत पोचती ती जिथे जाऊ म्हणणारी, तर इथपर्यंत पण पोचू शकते. आपल्याला फटकरणं 2-3 महिने काय फोन बिन करू नको असं बनली ती. चल आपण लवकर निघायचं बघू. चल पहिला वाटच लागलं बरं का. गे लवकर बॅगर हलू लवकर फटकरणं. काय रे पोरांनो, कुठे निघाले तेवढ्या गडबडीने बॅगी भरून सनी? मावशी मावशी काय झालं, आमची आजी वारली. आमची आजी वारली. फोन आला होता गावाकडून. म्हणून निघालोय. काय झालं, तुम्ही काय आला परत? तुमची आजी वारली वय? बाय बाय बाय. स्वतःला वाचवण्यासाठी अजून कुणाला मारणार आहे काय माहित तुम्ही? थांबा पाहुणचार करावं लागेल ना. आता हे आलेत ना पोरं, या पोरांच्या तुम्ही आहे ना कुठं सुद्धा हे करू नका, जाऊ नका. या पोरांना आम्हाला सगळ्यांना जरा थोडं महत्वाचं बोलायचंय. कसं आहे, मगाशी आलो होतो तर महत्वाचं बोलायचं राहून गेलो. आता त्यापेक्षा जास्त महत्वाचं आठवलं ना आम्हाला. त्यामुळे थांबा जरा इथं, मग जावा तुम्ही. मावशी तुम्हाला सांगितलं ना, काय काम आहे तुमच्याकडे? का मला त्रास देताय? पोलिसांना फोन करेल बघा. तुम्ही आम्हाला सारखं त्रास देऊ नका. आमची आजी वारली आधीच तर आम्ही टेन्शन मध्ये आहे. पोलिसांना फोन नको बाबा, मी लय घाबरते पोलिसांना. थांब तुझं काम सोपं करते मी. तू आहे ना पोलिसांना फोन करू नको. पोलिसच इथे येणार आहेत आता. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको. तुझं काम आहे ना आम्हीच सोपं करून देतोय. ओ मावशी, काय बोलताय काय? अरे बाळा थांब जरा, थांब. कुठं जाऊ नकोस आता. लय घाई झाली ना तुला जायचं, तर थांब जरा. पोलिस स्वागत करते मग जावा तुम्ही.